जशी माझी बहीण असेल, जशी माझी आई असेल, कोणीही माय माऊली असू द्या, तिला जशी माहेराची ओढ लागते मायबाप. आपलं माहेर कोणतं आहे? तर पंढरी आहे माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गावो गीती. मायबाप, या धर्मराजाने असणार तुमच्या हृदयामध्ये जे काही भक्तीचं बीज पेरलं आणि जे काही आपण सर्व त्या भक्ती नंदामध्ये, भक्त्याच्या आनंदामध्ये, भक्तीच्या आनंदामध्ये आपण काही जी नाचत गाचत गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखली लोचनी विटे सहित पाऊले. मायबाप, हा जो तुमच्या अंतकरणामध्ये जो काही आनंद, तुम्हाला जो आनंद मिळाला, तो आनंद पैशाने भेटू शकत नाही. बघा, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकाळा पंढरीचा. माझ्या तुकोबरायने 42 लाखाची इस्टेट दान धर्मात वाटली. ते जगासाठी जगले म्हणून थोर संत झाले. आज जर ते संपत्तीला धरून बसले असते तर ते थोर झाले नसते. फक्त आपण आपल्या संसाराला चिटकून राहतो म्हणून आपलं नाव होत नाही. आजपर्यंत आपण जगत आलो, फक्त आपल्या कुटुंबासाठी जगत आलो. आणि विशेष जर जीवन पाहिलं तर पशु पक्षी पण आपल्या लेकरा बाळांना सोडून दुसरं जीवनच नसतंय. आणि इथं ज्ञानेश्वरी तुम्हाला हे शिकवते की सकळांच्या हृदय देसी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे हरणीसी ते वस्तू गामी अर्जुना. या वाळवंटामध्ये बसण्याचं भाग्य आहे तुमचं मायबाप. कारण या वाळवंटामध्ये बसण्यासाठी पूर्वजन्मीची अनंत जन्माची पुण्य लागते. तेव्हा तुम्ही या वाळवंटात बसू शकताय. कारण त्या ठिकाणी स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. मायबापांनो, पूर्वी नारदीय कीर्तन चालायचं. नारदीय कीर्तनामध्ये फक्त एकच विनेकर, एकच असणारे कीर्तनकार, बाजूला एक झांज किंवा टाळवाला आणि बाजूला असणार पखवाज किंवा त्या ठिकाणी तबला, असे 2-3 वाद्यामध्ये एक तारी भजन चालायचं. पण ज्ञानोबरायाच्या, नामदेवरायाच्या काळामध्ये एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा तिला ह्या वाटी. अहो, हेच केलं त्या साधू संतांनी. ज्ञानोबरायांनी, निवृत्तीनाथांनी, सोपान काकांनी, मुक्ताईनी असे थोर संत जे होऊन गेले, त्यांनी हे केलं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी. मग आपण पंढरपुराला कशासाठी आलो? मायबापांनो, इथं सुख आहे, आनंद तिचा, मुखिया शिवाच्या पहिरे ऐकता ती कानी रे, भक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न पाहे रे. मायबाप, या ठिकाणी एवढी थोर भक्ती आहे, हीच थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची. तुम्ही जोपर्यंत भक्ती महात्म्यात येत नाही, भक्ती महिम्यात येत नाही, तोपर्यंत तुमचा संसारावरचा लोभ सुटत नाही. कारण का? संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला रामनाम. संसाराचा धंदा चालूच आहे आपला. जसं म्हटले, ज्ञानोबरायांनी सांगितलं, ऊसाचा घाणा आहे आणि त्याला झोपलेला बैल आहे, तो 24 तास त्या असणाऱ्या घाण्याला घेरे घालतोय, पण त्याला त्याच्यातून सुटका नाही. तसं या सृष्टीचं परिभ्रमण चालू आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परब्रह्मे गा. मायबापांनो, आमच्यासारखे किंवा तुमच्या आमच्यासारखे उपजले मेले ऐसे किती. माझ्या नाथबाबांनी सांगितलं हरिपाठामध्ये, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. पशुवत जीवन जगायला विशेष काहीच लागत नाही. हरविन जन्म नरकची पै जाना, सगळे जीवन जगतायत. मग त्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये काय भिन्नता आहे? विशेषत्वाने जर पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये जो असणारा जो ऐश्वर्य आनंद असेल, परंतु जो आध्यात्मिक आनंद आहे, त्यामुळे त्यांचं जीवन अपूर्ण आहे. कारण विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. भरपूर ज्ञानी येतं, कोणते? व्यवहारी ज्ञानी, व्यवहारी चतुर आहेत. पण चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा. मायबापांनो, तुम्ही भाग्यवान का आहात? तर तुम्ही या वाळवंटामध्ये येण्याचं तुमचं भाग्य आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज,
सांगत से गोज पांडुरंग. जे गुप्त आहे, गुह्य आहे, हा मार्ग गुप्त आहे. ज्ञानोबरांनी सांगितलं, लोपले ज्ञान जगी. आरतीमध्ये लोपले ज्ञान जगी, ही तर निनंती कोणी. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. कारण का सर्वसामान्य जीवाला पूर्वी जर पाहिलं तर फक्त ज्ञानार्जन फक्त ब्राह्मणांनीच करावा. पूर्वीच्या काळामध्ये वर्ण व्यवस्था होती, त्या वर्ण व्यवस्थेमध्ये फक्त असणार ज्ञानार्जन फक्त ब्राह्मणाने करावं. आपल्याला तो अधिकार नव्हता. पण इथे ज्यावेळेस माझ्या ज्ञानोबरांनी, निवृत्तीनाथाने, सोपान काकाने ज्यावेळेस जन्म घेतला, अवतार घेतला, आणि त्यांनी काय केलं, सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये तुम्हा सर्व जडजीवांचा किंवा आपल्या सर्व जडजीवांचा उद्धार होण्याचं एक माध्यम आपल्याला दिलं, ते म्हणजे हरीचं नाम दिलं. आणि ते हरीचं नाम घरी बसून येऊ शकत नाही. कारण का आपली झालेली जी काही संसारी वृत्ती, संसारामध्ये आपण सुख मानायला लागलो. वास्तविक पाहता संसार दुःख मूळ आहे म्हटले. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मग आपण काय करायला लागलो, रात्रंदिवस तळमळ करायला लागलो. संसार असा आहे मायबाप, संसार आजपर्यंत कोणाचा पूर्ण झाला नाही, होणार पण नाही. जसं इंगळाच्या शेतीवर झोपावं सुख लागत नाही, तसं संसारामध्ये सुख लागत नाही. म्हणून तुकोबराने सांगितलं, संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी नको अवकळा ऐसी. म्हणून संसाराचा धाक असा आहे. म्हणून मी तुझ्याकडे येतोय देवा.